सर्वांना जय भीम. आजचा आपला 19वा दिवस आणि आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धर्म. या पवित्र ग्रंथाचं विवेचन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 138 ग्रंथ चाळले आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जेवढी काही शुद्धता होती ती शुद्धता काढून एक जवळपास 750 पानाचा मूळ ग्रंथ इंग्लिशमध्ये लिहिला होता. नंतर ट्रान्सलेशन झालं. 1980 पर्यंत त्याच्यामध्ये प्रस्तावनाच होती बाबासाहेबांची. प्रस्तावना गहाळ झाली होती. नंतर 80ला ती प्रस्तावना मिळाली. 80-86च्या नंतर मग ते एडिशन, नवीन एडिशन सगळे पुस्तकं रद्द होऊन परत आले आणि ह्या पद्धतीनं बुद्धाचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं, बघितलं. आणि पहिल्या खंडामध्ये आपण बघितलं की सिद्धार्थचे एवढं ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा केवळ एक कारण घडलं रोहिणी नदीचं आणि तिथून त्यांच्या त्या प्रवासाला सुरुवात झाली. योग्य हा प्रवास पूर्ण जगामध्ये प्रचलित झाला, प्रसिद्ध झाला. आणि हे करत असताना आपण त्यावेळेस कशा पद्धतीची कंडिशन होती या गोष्टीचं थोडक्यात आपण या ठिकाणी विवेचन करूयात. आणि कशा पद्धतीचं कॅरेक्टर तयार केलेत, कशा पद्धतीची विशुद्धीचा मार्ग निवडला, विशुद्धीचा ज्या अर्थी मार्ग निवडला त्या अर्थी अशुद्धता काय काय होती त्या काळी आपण याचा थोडक्यात या ठिकाणी सारांश घेऊयात. कारण बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन जर बघितले तर बुद्ध सर्व वैदिक ऋषींना आदरणीय मानित नव्हते. त्यात फक्त 10 ऋषींना प्राचीनता मानित, मंत्राचे रचयिता मानले होते. परंतु वैदिक मंत्रात त्याला असे काही आढळले नाही जे मानवाच्या नैतिक उत्थानासाठी उपयुक्त असेल. बुद्धाच्या मते वेदापासून काहीही शिकण्यासारखे नाही किंवा घेण्यासारखे नाही. वेद हे निव्वळ वाळवंटासारखे निष्क्रिय, निष्प्रयोजन आहे. म्हणून बुद्धांनी वेदाचा धिक्कार केला. वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात काहीही मोलाचे त्यांना त्या ठिकाणी आढळलेले नाही. म्हणजे बुद्धाच्या अगोदरच्या काळापासून सुद्धा जे काही कार्यक्रम सुरू होते समजा दैनिक रुटीनमध्ये ते ऋषीच्या माध्यमातून सुरू होते. आणि तेव्हा त्याचं परीक्षण निरीक्षण केल्याच्या नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं, कारण जेव्हा कठोर किंवा आत्मक्लेशाचं रूप जेव्हा धारण केलं होतं तिथं त्यांनी एक असं स्टडी मटेरियल काढलं आणि त्या गोष्टीचं चिंतन आणि मनन केलं. कारण यांचा ध्यास फक्त जे पाहिजे होते त्यांना ते त्याचं फाइंड आउट झालेलं नाही. याचं विश्लेषण आपण नंतर जसं येईल त्या पद्धतीने रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशनमध्ये या मूळ ग्रंथामध्ये ब्राह्मणांनी पसरलेल्या चुकीच्या कल्पनेच्या कचाट्यातून हिंदू मनाची मुक्तता झाली पाहिजे. या मुक्तीशिवाय या भारत देशाला भवितव्य नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. म्हणून जे काही ग्रंथ आहेत 21वी प्रतिज्ञा देत असताना तुम्ही पूर्ण अंतःकरणातून आलं पाहिजे. जबरदस्तीने तो स्वधर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे तरच तुम्ही हा धर्म स्वीकारा. बुद्धानं सुद्धा चौथा जो सिद्धांत आहे, केवळ पुस्तकात लिहिलं म्हणून त्याला मान्यता देऊ नका, हा स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले. पण प्रत्येक गोष्टीचं परीक्षण, निरीक्षण, वाचन, लेखन, आत्मसमर्पण हे झालं पाहिजे. तुमच्या मनाला जेव्हा पटेल गोष्ट तेव्हाच त्या पुस्तकरूपी ग्रंथाचं तुम्ही आत्मसातानं जीवनात आचरणात असाल. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी एक रामायण, महाभारत, वेदांत, भगवद्गीता, मनुस्मृती, उपनिषदे, ब्राह्मणी, मीमांसा, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, त्यातले कर्मकांड, ज्ञानकांड याचं आपण नंतर डिटेलमध्ये विश्लेषण बघूयात. परंतु सारांश रूपाने जे काही आलेलं आहे त्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर त्यांच्यामध्ये असं सांगितलं की जिथं जिथं मानवाची निर्मिती होते त्या माणसानं हेच पवित्र ग्रंथ आहेत असं त्यांनी मानलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक ग्रंथ किंवा वाङ्मय हे एक आरसा असते, त्यात लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. वेदांत मानवहिताचे फारसे तत्वज्ञान काही नाही, परंतु काही वैदिक ऋषीने तत्वज्ञान स्वरूपाच्या कल्पना विलासात रममाण होण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. त्यात फक्त असे इमॅजिन केलेले, बाकी प्रॅक्टिकली असं काही नाही. आणि त्याच्यातले जर समजा 10 ऋषी जर बघितले त्याच्यामध्ये अघर्षण, प्रजापती, प्रमशती, प्रमस्ती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ,
आणि विश्वकर्मा हे त्यावेळेचे म्हणजे टॉप 10 मधले हे ऋषी होते. आणि अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये कल्पनाविलासामध्ये मनुष्याला राहायचं आणि त्यांच्यामुळे मधून द्रव्य रूप ग्रहण करायचं आणि अशा पद्धतीने त्यांना अंधश्रद्धेच्या खाईमध्ये लोटण्याचा त्यावेळेस कार्यक्रम होता. नंतर दुसरा त्यांनी दार्शनिक सिद्धांत हा कपिलाचा मांडला. दार्शनिकांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांना एक 3 गोष्टी त्यांनी स्पष्टपणे मान्य केल्या. बाबासाहेबांनी सुद्धा दार्शनिकाचा सिद्धांत काही अंशी मान्य केला आहे. परंतु त्यांनी सत्य, अनुमान आणि प्रत्यक्षानुमान हे जरी सांगितलं तरी माणसाच्या दुःखाचं निवारणाचं त्यांनाच काही सोल्युशन नव्हतं. सांख्य दर्शन प्रणेता खूप मोठा होता, परंतु माणसाच्या कल्याणाचं त्याच्याकडे काहीही सोल्युशन नव्हतं. म्हणून तथागतांनी त्यांचा धर्म म्हणजे त्याचं सांख्य दर्शन फक्त जे 2-3 मुद्दे आहेत ते स्वीकारले, बाकी त्यानं ते स्वीकारले नाही. कारण त्या पद्धतीने सत्वरजन तमोपासून विश्वाची अशी निर्मिती झाली किंवा विकास झाला हे तत्व त्यांनी मान्य केलं आणि बाकीचा कपिल म्हणजे सोडून दिला. कपिल हा एकमेव असा दार्शनिक होता की ज्याने तत्वज्ञान बुद्धाला तर्क आणि यथार्थ ज्ञानावर आहे असं वाटलं. कारण कपिल फलाचा फक्त एकच सिद्धांत त्यांनी म्हणजे असं मान्य केला की तर्क आणि प्रत्येक म्हणजे परिस्थितीवरती त्यांचं म्हणजे काही ना काही नॉलेज होतं आणि अशा पद्धतीनं त्यांचं सुद्धा ते आकलन. नंतर तिसरी गोष्ट त्यांनी बघितली की ब्राह्मण्य म्हणजे काय, तर ब्राह्मण्यामध्ये चातुर्वर्णीय माणसं होते तेव्हा सुद्धा त्या काळी सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ब्राह्मणाचे यज्ञ हे पशुचे बळी देऊन ईश्वराला प्रसन्न करणारे यज्ञ होते. अशा यज्ञाच्या बुद्धाने खोटे यज्ञ ऐकून त्या काळी धिक्कार केला आणि त्या काळी एवढे मोठे यज्ञ व्हायचे. त्याच्यामधलं अश्वमेध यज्ञ म्हणजे घोड्याला कापणे आणि ईश्वर प्राप्ती करणे, गजमेध यज्ञ म्हणजे हत्तीला कापणे, ईश्वर प्राप्ती करणे मानवाच्या कल्याणासाठी, आणि कालीपुरांत एक तर रक्तरंजित अध्याय. नंतर आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने घेऊयात. त्याच्यामध्ये चिमणीपासून ते गेंड्यापर्यंत कशा पद्धतीनं पशु पक्षी पकडायचे, कशा पद्धतीनं कापायचे त्याची विधी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब अतिशय सुंदर त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे प्रत्येक ग्रंथाचं. कारण प्रत्येक ग्रंथ हा पवित्र ग्रंथ आहे असं कोणीही मानत. तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा विचार होता. कारण बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की विचार स्वातंत्र्य हेच सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण मनुष्य स्वतंत्र आहे, मनुष्य गुलाम नाही आहे. त्याच्यामुळं विचाराचं स्वातंत्र्य हे प्रत्येकांना आहे. आणि देव जर तुम्हाला प्रसन्न करायचाच असेल तर पशीचा बळी देऊन जर स्वर्गात जाता येत असेल तर तुमच्या पतीचा बळी का दिला जाऊ नये, पित्याचा बळी देऊन त्वरित तुम्हाला म्हणजे शॉर्टकटनं एकदम कनेक्शन लागलं असं बाबासाहेबांनी स्पष्टपणे पेज नंबर 97 आपल्याला सांगितले. कारण हे एवढा मोठा वर्ल्ड आहे, परंतु ह्या वर्ल्डाला आपण शब्दाला आपण बगल देतो. कशामुळे देतो काही कळण्याला मार्ग नाही. केवळ अज्ञान हेच त्याच्या पाठीमागचे कारण असू शकते असं मला वाटतं. म्हणून हे ग्रंथ म्हणजे काही एक पुस्तक नाही किंवा हे ग्रंथ म्हणजे एखादी गाथा नाही किंवा हे गळ्यावर म्हणण्यासारखं सुद्धा कार्यक्रम नाही. हे एक जीवनाचं प्रतिबिंब पाहत असू शकतं. ह्या जगामध्ये येत असताना हे सौंदर्यवन कशा पद्धतीचं आहे की जगण्याची एक कला आहे. अशा पद्धतीचं त्या ब्राह्मणी किंवा त्या उपनिषदामध्ये तथागतांना काहीही सापडलेलं नव्हतं. आणि नंतर त्याचे उपनिषद आणि त्यांची शिकवण यांची तर मग यांनी 4ही वेदांना आणि वेद प्रतीत विज्ञानाला कनिष्ठ प्रतीची विद्या मानत होते. कारण हे ब्राह्मण्य उपनिषद जे आहे त्याची शिकवण सायन्सला मागं टाकत होती. सायन्समध्ये फालतू आहे, अर्धश्रद्धा आहे असं आहे तसं त्यांचं म्हणणं होतं. आणि यांचा त्या लोकांच्या मनावरती पगडा होत होता. आणि अशा पद्धतीचे हे जे लोक होते ते बुद्धाच्या पूर्वीच्या काळापासून होते. मग बुद्धाच्या समकालीन कोण कोण होतं बरं? जेव्हा गौतमाने प्रजा स्वीकारली त्या काळी देशात फार मोठं बौद्धिक आंदोलन सुरू होतं. ब्राह्मण्यवादी दर्शनाशिवाय त्या काळी 62 दार्शनिक विचारधारा प्रचलित होत्या. त्यापैकी किमान 6 तरी दखल घेणे इतक्या महत्त्वपूर्ण होत्या. कारण ब्राह्मणात तत्वज्ञानाला विरोध होत होता. कारण मग जिथं जिथं काहीतरी घडते तिथं तिथं कालांतरानं म्हणजे जिथं उत्पत्ती आहे तिथे विनाश आहेच. त्यावेळी त्याच्या अगोदर जे होतं तर ब्राह्मणशाहीचे जे काही तुम्हाला सांगितले ते नावं ते खूप प्रचलित होते. परंतु बुद्धकालीन समकालीनच्या वेळेस त्या गोष्टींना विरोध होत होता. आणि असे विरोधाचे कार्यकर्ते किती होते? जवळपास 62 होते. 62 विचारधारा होत्या. आणि तथागत गौतम बुद्धांनी त्याच्यापैकी 6 निवडल्या. त्याच्यामध्ये पूर्ण कश्यप जसं म्हणजे अक्रियावाद त्यांनी मेन्शन केलेलं आहे. नॉन फंक्शनिंग निजम म्हणतात त्याला.
नैतिक कार्यावर आज्ञावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही, मृत्यूनंतर काही उरत नाही, ही त्यांची विचारधारा होती. मग खाली घोषलचा नियतिवाद होता, म्हणजे दॅट इज कंपाऊंड ऑफ डिटर्मिनेशन, म्हणजे या जगात प्रत्येकाच्या वाट्याला जे काही आले ते भोगलेच पाहिजे, कोणी काही करू शकत नाही, हा नियतीचा दास आहे. म्हणजे ही विचारधारा होती. म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येत होता की त्याच्या मनावरती म्हणजे अशी नैराश्य बालपणापासून म्हणजे पडलेलं होतं, त्याची ती विचारधारा होती. नंतर तिसरा जो होता तो अजित केशकंबल, याचा कोणता वाद होता? उच्छेदवाद. आत्म्याचं अस्तित्व मानणारा सिद्धांत, कर्माची फळे किंवा परिणाम अस्तित्वात नाही, अशा प्रकारचे 84 लाख युनिटून आत्म्याला हे माणसाने गेलंच पाहिजे, असा कोण म्हणत होता? म्हणजे उच्छेदवाद अजित केशकंबल. त्याच्यामुळं खाणं पिणं मौज मस्ती करा, हे जग पुन्हा पाहणे नाही, असा त्याचा विनाशवाद होता अजित केशकंबेलचा. आणि अशा पद्धतीच्या ह्या त्यावेळेस विचारधारा होत्या. चौथ्याने बुद्धाने म्हणजे विचार करण्यास सांगितली होती ती पगोत कंचायनाची, जसं की अनोन्यवाद म्हणून प्रचलित आहे. त्याच्यामध्ये प्राणमात्राची उत्पत्ती ही 7 तत्वापासून झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख दुःख आणि आत्मा ही तत्वे नित्य आहेत आणि त्यांचा कशानेही नाश होत नाही. जीवन निरर्थक होईल, परस्पर निर्भर होईल, अशा पद्धतीचं त्यांची ती विचारधारा होती. म्हणजे ही सुद्धा निष्क्रियतेकडेच वळवणारी होती. त्याच्यामध्ये सुद्धा मुक्तीचा असा काही मार्ग नव्हता. पाचवी जी सांगितली होती ती संजय बेलुपुत्राची, याच्यामध्ये कोणता होता? म्हणजे डाऊटफुल, एकदम डाऊटफुल वाद, त्याला विक्षेपवाद म्हणू, लहरीपणा, विक्षेपणा किंवा विचाराचा गोंधळ, एक जर ऐकलं तर एक म्हणायचं, परमिटेशन लावलं तर नांदे, नांदे लावलं तर अरोगवाद, अशा पद्धतीचे जे संदेहवाद त्याला ज्याला म्हणू ते होता संजय बेलुपुत्राचा. आणि महावीरचा जो काळ होता, का महावीराची जी विचारधारा त्यावेळेस प्रचलित होती ती निगंडनाथ पद्धतीची, म्हणजे चातुर्यम सर्वात. त्याच्यामध्ये त्यांचे 4 नियम होते: हिंसा न करणे, चोरी न करणे, मिथ्यावचन न बोलणे, अपरिग्रह व ब्रह्मचर्याचे पालन करणे. परंतु माणसाच्या दुःखाचं निवारणाचे याच्याकडे काही कार्यक्रम नव्हता. म्हणून अक्रियावाद, नियतिवाद, उच्छेदवाद, अनन्यवाद, विक्षेपवाद आणि चातुर्मास्वाद वादावर या दार्शनिकांनी सांगितलेल्या जीवनाचे मार्ग बुद्धाला मान्य नव्हते. बुद्धाचे मते हे विचार निराशावादी, असहाय्य आणि परिणामाची चिंता न करण्याच्या माणसाचा विचार होते. म्हणून बुद्धाने अन्यत्र प्रकाश शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्या विचारधारा सोडून त्याच्यापासून आपल्याला काही बेनिफिट नाही, अशा पद्धतीचं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय केलं आणि आयडेंटिफाय केल्याच्या नंतर हे विचार नको रे बाबून दुसरं त्यानं शोधायचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीनं शोधत असताना जेव्हा त्यांचा हा पूर्ण जगाचा स्टडी झाला, त्यांचा स्टडी झाल्याच्या नंतर त्यांनी मग ते कायाक्लेश आणि आत्मक्लेश करण्याचं ठरवलं. आणि ते ठरवत असताना त्याने आता मी ही काय जी भेसळ जीवनामध्ये वावरत असताना ही भेसळ सुरुवातीला आयडेंटिफाय केली, त्यांच्या विचारधारा कोणत्या. कारण 6 वर्ष तपश्चर्या केली ना, कठोर तपश्चर्या होती. ज्या काही ऋषीचे असो, ब्राह्मण्यवाद असो, उपनिषद असो, किंवा हे समकालीन जे लोक होते 62 लोक, यांच्यासुद्धा विचारधारा चेक केल्या. कशासाठी? की मला लोकांना सांगायचं, लोकांना अधिकारवाणीने मला सांगता यावं, या गोष्टीत त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं. आणि नंतर मग त्यांनी ते म्हणजे शुद्धता आणण्यासाठी, त्याच्यामध्ये निर्मलता आणण्यासाठी ते आत्मक्लेश त्या ठिकाणी सुरू केले. आणि नंतर आत्मक्लेश करत असताना जेव्हा बुद्धाने आपल्या शासनाचा पाया रचला, तेव्हा काही विचार, काही मान्यता याचे लोकांच्या मनावर खूप घट्ट पकड झाली होती. कारण जोपर्यंत ग्रहत्याग केल्याच्या नंतर 6 वर्ष त्यांनी पूर्ण गोष्टीचं अध्ययन केलं. पण इन बिटवीन दॅट लोकांवर एवढा त्या गोष्टीचा म्हणजे प्रचंड पगडा होता की ते गोष्ट कोणतीच मान्य करायला तयार नव्हती. म्हणून त्यांनी व्यवस्थित डोळे लावून पद्धतशीर चिंतन करून एक एक गोष्ट त्यांनी ती डोक्यामध्ये आयडेंटिफाय केली आणि ती अशुद्ध आहे म्हणून त्यांनी ती घोषित केली. म्हणजे आता जे विशुद्धीचा मार्ग सांगितला, विशुद्ध म्हणजे काय? आता शुद्धी आणि विशुद्धी आपण जर बघितलं तर विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध, निर्मळ, ज्यामध्ये कोणतीही भेसळ नाही किंवा कोणतीही घाण मिसळलेली नाही, असा होतो. याशिवाय खरे, असल, निर्दोष आणि पवित्र असाही याचा अर्थ होतो. म्हणजे प्रमुख अर्थ आणि याचा उपयोग काय? तर याचं जर आपण बघितलं तर अत्यंत शुद्ध म्हणजे काय? की ज्यामध्ये इतर कोणतीही वस्तू किंवा धातू मिसळलेला नसतो. उदाहरणार्थ आपण जर सोनं घ्यायचं घेतलं, 24 कॅरेटचा जेव्हा रेट घेतो तेव्हा आपण त्याच्या ज्या टेस्ट असतात त्या करून घेतो. शुद्धता अशुद्धता जर सोनं असतं तर सोनार काय करतो? तो गरम करतो, त्याची जी काय अशुद्धता आहे तो नष्ट करतो आणि प्युअर सोनं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. निर्मळ किंवा पवित्र म्हणजे दुसरं जे अर्थ आहे त्याचा म्हणजे मन, विचार आणि पाण्यासारखं स्वच्छ आणि पवित्र गोष्ट.
विशुद्धीचा अर्थ काय आहे? एकदम पाण्यासारखं स्वच्छ, मन निर्मळ, अतिशय गंभीर आणि अशा पद्धतीचं ती पवित्र गोष्ट ज्या असतात त्याला विशुद्धी म्हणतात. आणि तिसरा जो अर्थ आहे अचूक किंवा नीट स्पॉटलेट लाईफ. स्पॉटलेस म्हणजे त्याच्यात बेदाग ज्याला म्हणू आपण, कोणतीही चूक नसलेली किंवा बिनचूक असलेली गोष्टी. विशुद्धी चक्र हे मानवी शरीरातील जे 7 चक्र असतात त्यापैकी 5वं चक्र जे असते हे कंठाच्या स्थानी असते. त्याचं कार्य सत्य बोलणं, सत्य वागणं किंवा सत्य सर्जनशीलता या पद्धतीचं असते. मग ज्या अर्थी विशुद्धतेने जर सिद्धार्थ त्या ठिकाणी बसलेला असेल तर मग त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी फाइंड आउट केल्या, कोणत्या कोणत्या गोष्टी फाइंड आउट केल्या की त्यांनी तिथंच त्यांना इमॅजिन झालं की वेदांना स्वतः प्रमाण मान्य अमान्य आहे. स्वतः त्या म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली नाही. आत्म्याचा व मोक्षाचा त्यांनी सुद्धा धिक्कार केला. जेव्हा ते चिंतन ते आत्मक्लेश करत होते, हे करत असताना एक एक गोष्ट म्हणजे क्लिअरिफाय करत होते. धर्म, संस्कार, विधी, यज्ञ, आहुती हीच खरी मोक्ष सुखाचे प्राप्तीची सर्वश्रेष्ठ साधने आहेत. हा विश्वास त्यांनी अमान्य केला. चतुर्वर्णीय समाज रचना त्यांनी अमान्य केली. ईश्वर हाच सृष्टीचा निर्माण करता आहे हा विश्वास सुद्धा त्यांनी अमान्य केला. आत्मा आहे हा सुद्धा त्यांनी विश्वास अमान्य केला. पुनर्जन्म आहे हा सुद्धा त्यांनी म्हणजे नाकारलं. कल्पना मिश्रित धर्म मते त्यांनी अमान्य केले. उच्चपदाचे मताचं त्यांनी खंडन केलं. त्यांनी नास्तिकवाद विचारांचा धिक्कार केला. मनुष्य ब्रह्माच्या देहातून निर्माण झाला हा सिद्धांत सुद्धा त्यांनी ते चिंतन मनन करत असताना तो नाकारला. आत्म्याचे अस्तित्व एकतर बुद्धाने दुर्निश्चित केले किंवा नाकारले आणि त्याच्यासोबतच त्यांच्या समकालीन जे काही 62 विचारधारा होत्या त्यासुद्धा दार्शनिक आणि धर्मविचाराचे अध्ययन आणि विश्लेषण केल्याच्या नंतर, चिंतन मनन केल्याच्या नंतर हे सुद्धा त्यांनी नाकारले. म्हणजे आपण एक माणूस जीवन जगत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि कोणत्या कोणत्या घ्यायच्या हे एक समजा क्लिअर रस्ता त्यांनी केलेला. की पहिली गोष्ट एक त्यांनी क्लिअर गोष्ट केलेली आहे की हे जग ईश्वराने निर्माण केलं नाही. म्हणून आपल्याकडं बुद्धी आहे, आपल्याकडं मन आहे. म्हणून आपण हे स्वतःला आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपण देवापेक्षाही श्रेष्ठ आहोत. एक गोष्ट बुद्धानं मान्य केली. ती गोष्ट की ज्याची जर आपण पूजा अर्चा जर करत असतो तर तुम्हीचं ते अज्ञान आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून तुम्हाला जीवन जगत असताना किंवा जेव्हा जन्म घेता मृत्यूपर्यंत तुम्ही जर या अंधश्रद्धेमध्ये जर राहिलात तर तुमच्यामध्ये ते अविद्या उत्पन्न होऊन तुम्हाला हे कायमस्वरूपी दुःख उत्पन्न होतील. या पद्धतीचे तथागत गौतम बुद्ध सांगतात. मग नंतर आपण कॅरेक्टरचा, ठीक आहे, एक माणूस जन्मला त्याचा कॅरेक्टरचा जर विचार केला किंवा सील मार्गाचा जर विचार केला तर सील म्हणजे काय, एक थोडक्यात आपण पाहूयात की सील म्हणजे चरित्र, सदाचार, उत्तम वर्तन आणि नैतिक वागणूक किंवा नेचर किंवा कॅरेक्टर. कुणाचं कसं कॅरेक्टर आहे हे त्या कॅरेक्टरलाच आपण या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब हे सील म्हणतात. याचा अर्थ वाईट किंवा पाप करण्यापासून दूर राहून चांगले व कुशल कर्म करणे असा होतो. बौद्ध धर्मात आणि भारतीय संस्कृतीत शीलाला खूप मोठे स्थान आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये शील म्हणजे कॅरेक्टरला जीवन जगत असताना खूप म्हणजे माणूस कोणता चांगला आहे कोणता वाईट आहे हे आयडेंटिफाय करण्याचा एक नियम आहे, एक म्हणजे पॅरामीटर आहे. आणि त्या पॅरामीटरने जर राहिलं तर माणूस हा सदाचारी जीवन जगू शकतो. हे तथागत गौतम बुद्धाचं सांगणं आहे. मग शीलाचा मुख्य अर्थ काय होतो? आता स्वभाव जर फिजिकली बघितलं आपण तर स्वभाव माणसाचा जन्मजात उपजत असतो किंवा त्याची प्रकृती कशी आहे. म्हणजे शील जर आपण बघितलं तर त्याचा स्वभाव म्हणजे उपजत गुण कोणते असते. एखादे सुप्त गुण असते तर सुप्त गुणच तयार होतात. कारण माणसाचं मन हे जमिनीसारखं आहे, भूमीसारखं आहे किंवा शेतीसारखं आहे. कास्तकार ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये पेरल तेच उगवलं. आणि कारण म्हणून माणसाचं शरीरातलं जे आहे शरीरचं मन जे आहे त्यांनी शेतीची उपमा दिलेली आहे. ज्या पद्धतीचं तुम्ही पेराल त्याच पद्धतीचं हे उगवल. नंतर दुसरी जी डेफिनेशन आहे शीलाची किंवा कॅरेक्टरची ते सद्वर्तन म्हणजे चांगले चालचलन किंवा नैतिक मूल्य त्याची कोणते पाळणे किंवा जीवनाचे मूल्य पाळणे याला शील किंवा शील्ड म्हणतात थोडक्यामध्ये. आणि चारित्र्य शुद्ध आणि प्रामाणिक जीवन जगणे म्हणजे शील होय. आणि शीलाचं महत्त्व काय आहे?
ज्ञानासोबतच सदाचाराची शीलाची जोड असणे अत्यंत गरजेचे मानले जाते. शीलवान माणसाचे वर्तन समाजासाठी आदर्श असते. यालाच कॅरेक्टर किंवा नेचर असे म्हणतात. गुड कॅरेक्टर, गुड नेचर आणि अशा पद्धतीचं शील म्हणजे शरीराचे रक्षण करणारे साधन होय किंवा एक प्रकारची ढाल होय. म्हणून आपण जेव्हा बघा 9 महिने 9 दिवस जेव्हा गर्भाशयात असतो तेव्हा एकदम तीव्र त्या वातावरणात असतो. जेव्हा आपण डिलिव्हर होऊन बाहेर येतो, जेव्हा श्वास घ्यायला लागतो या जगाचा, तेव्हा आपले जे मॉनिटर करणारे जे ब्रेन असते ते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होत असते. बघा, बालपणात काय आपल्याला म्हणजे तंबाखाची सवय लागत नाही, बिडीची लागत नाही, खोटी बोलण्याची लागत नाही, चोरीची लागत नाही. हा नैसर्गिक गुण आहे. कारण प्रत्येक मनुष्य पृथ्वी तलावरती समान आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून जे काही स्कंद दिलेत, आता आपण अॅनाटॉमिकली जरी विचार केला तरी भाई आता सुख कोणाला पाहिजे, प्राण्याला पाहिजे की माणसाला पाहिजे. तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षेच्या वेळेस काय म्हणतात की प्राण्याला अन्न लागते, माणसाला अन्न लागते. मग माणसाचा विकास का नाही होत? माणसं गुलामगिरीचे जीवन का जगतात? ह्या गोष्टीचं माणसाचं मन उल्हासित करण्यासाठी, प्रफुल्लित करण्यासाठी आणि चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी बुद्धाला शरण गेलं पाहिजे, त्याच्या धम्माला शरण गेलं पाहिजे, असं बाबासाहेब 1956 आपल्याला त्या ठिकाणी सांगून गेलेले आहे. आणि अशा पद्धतीचं जेव्हा ह्या गोष्टीचं आकलन करण्यासाठी जेव्हा सिद्धार्थ 40 दिवस बसतात बघा, कठोर परीक्षण अगोदरची केलेली असते आणि ही सुजाताची खीर दिल्याच्या नंतर तत्पूर्वी ही विचारधारा सगळे निग्लेक्ट करून टाकतात. या गोष्टीचे फाइंड आउट सगळं शॉर्ट आउट स्टोरी झालेली असते आणि खीर प्राशन गेल्याच्या नंतर ते मनालाच विचारतात की हे जे काही समकालीन किंवा आपल्या अगोदरच्या काळात जे काही प्रचलित प्रथा होत्या ह्या माणसाच्या कल्याणासाठी नाही आहेत, त्याच्यामुळे दुःखच उत्पन्न करत होऊ शकते. म्हणून त्यांनी स्वतःला प्रश्न विचारले की आपला जे हेतू आहे तो कोणता आहे? एक तर माणसाच्या होणाऱ्या दुःख आणि त्याचं निवारण हे सुद्धा होऊ शकते. कारण जेव्हा स्किन पूर्ण म्हणजे पाठीला लागेपर्यंत सिद्धार्थाचं पोट पाठीला गेलं होतं आणि जेव्हा ते ग्लुकोज किंवा खीर इंटेक केली तेव्हा त्यांना चांगलंच वाटलं, एकदम ऊर्जा आली, फ्रेश झाले. म्हणजे हेच सुख आणि दुःख, ऊन किंवा सावली, दिवस किंवा रात्र, हे जे जग जाते हे सगळं दोन-दोनच चालते. कारण प्रत्येक गोष्टी ह्या दोन दोन गोष्टी घडल्याच्या नंतरच होतात. चांगलं आहे तिथं वाईट सुद्धा आहे, जिथं सुख आहे तिथं दुःख सुद्धा आहे, जिथं ऊन आहे तिथं वारा आहे. अशा पद्धतीचं हे जे जग आहे या जगाची जी म्हणजे रचना आहे किंवा पुढं पुढं चालण्याचे जे आहे तर ह्या गोष्टी आहेत. आता बोधिवृक्षाखाली त्यांनी बसले, ठीक आहे, इथपर्यंत पूर्ण अध्ययन झालं त्यांचं कम्प्लीट. आणि त्यांच्यानंतर मग ह्याच्यामध्ये ज्या काही ह्या चांगल्या गोष्टी तर ज्या आहेत अकुशल गोष्टी तर पूर्ण काढून टाकल्या. ज्या कुशल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकाग्र चित्त केलं, पूर्ण ध्यान चित्त एकाग्र केलं आणि त्याच्यामध्ये समतोलता आणली, त्याच्यामध्ये बॅलन्स आणलं, त्याच्यामध्ये अजून म्हणजे ध्यान टाकलं. आणि अशा पद्धतीनं 4 पायऱ्यांनी त्यांनी ते पूर्ण आयडेंटिफाय केलं. आणि आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्यांना नंतर मग ते दुःखाचे कारणं सांगितली. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जी तथागताची वाणी तपोच ब्रह्मचर्याचे आर्य सच्चान दर्शन निपान सच केल्याचे येतं मंगलम होतं. तप, ब्रह्मचर्य, आर्य सत्याचं दर्शन आणि निब्बाणाची प्राप्ती ही ज्यांना होते त्याच्यामध्ये बुद्ध दिसतो, त्याच्यामध्ये बुद्ध वसतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग हे तप कोणतं? हे जेवढं काही 6 वर्षाचं तप केले, आता तुम्ही जे एवढा वेळ देता तुमचं अमूल्य हे तुमचं तपच आहे. ज्ञानाचं तुम्ही जे अघोरी म्हणजे भूक लागल्यावर जसं आधाशावानी तुम्ही ऐकता किंवा आम्ही जे समजा या ठिकाणी सांगतो अजून किती किती सांगावं असं जे वाटते ते हे तुमचं तपच आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा म्हणजे ह्या गोष्टी असतात व ह्या गोष्टी प्रत्येकानं केल्याच पाहिजे, प्रत्येकानं अध्ययन केलं पाहिजे. तर म्हणजे काय, प्रत्येकानं गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, प्रत्येकानं बाबासाहेबाचे ग्रंथ चालले पाहिजे, तथागत गौतम बुद्धाचे ग्रंथ चालले पाहिजे. आणि अशा पद्धतीचं ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्यांनी फाइंड आउट केल्या. आणि नंतर विषय येतो की मग पंचशीलाची निर्मिती किंवा अरे अठ्ठांगिक मुग्गो ह्या गोष्टी का बरं काढल्या असतील. आता आपण अनाटॉमिकली विचार करू, एक वैयक्तिक माणसाचा विचार करू, जग जाऊ द्या. आता आपण समजा जन्मला आता आपल्याला सुख पाहिजे, एक वैयक्तिक गोष्ट धरू की आपलं सुख जे आहे ते कशावरती डिपेंड आहे आणि आपण दुःखी कशामुळं आहोत. तर आपण बुडापासून
म्हणजे वरच्या भागाला येऊ, तर आपण सुरुवातीला जे आहेत, जे आपले विषय आहेत सुखाचे आणि दुःखाचे, ते थोडक्यामध्ये आपण फाइंड आउट करू. आता आपले विषय कोणते आहेत? आता समजा आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रियाचे विषय कोणते आहेत? आता मी जे सांगतोय तुम्हाला, तुमच्या कर्मेंद्रियानं तुम्ही बरोबर या शब्दाचा ग्रहण करता. शब्द ग्रहण करण्याचं जे कार्य करतं त्याची साईज किती? फक्त 0.1 mm साईज आहे त्या हाडाची, की जे की तुम्ही हे ट्रान्सफरिंग तुमच्या याला करत असता. आणि जे काही तुमचे कर्मेंद्रिय आहेत, तुम्ही घरापासून पायाने इथपर्यंत चालत आलेला आहात. ज्या पद्धतीनं मी आता बोलतोय तुम्हाला त्या पद्धतीनं माझी टॉकिंग टॉकिंग सुरू आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे माणसाचे विषय, माणसाचे झाले, हे विषय झाले. कारण माणसाला दुसरे विषय नाहीत तो सुख प्राप्त करण्यासाठी आणि दुःखही प्राप्त करण्यासाठी. आता याच्यातला एकच विषय आपण घेऊया की जे काही शब्द माणूस वाटते. कारण बाबासाहेबांनी 4 वेळेस सम्यक वाचा दिलेली आहे आपल्याला. आपण पंचशिलामध्ये सम्यक वाचा बघतो, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक वाचा पाहतो, शिला 10 पारमितामध्ये सम्यक वाचा आलेली आहे आणि 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली आहे. म्हणजे सगळ्यात डेंजर जे आहे ती माणसाची जीभ आहे. कारण माणसाचं जे दुःखाचं महत्वाचं जे कारण सांगितलेलं आहे माणसाचं, ती माणसं की ती म्हणजे वाचा माणसाची. कारण वाचाची डेफिनेशन बाबासाहेबांनी सांगितलेली आहे की शब्दाचे शस्त्र हे म्हणजे शस्त्रापेक्षाही चाकू, तलवार किंवा बंदुकीच्या गोळीपेक्षाही शब्द भयानक असतात. कारण हे जर माणसाच्या एखाद्या मनावर पडले तर माणूस जीवनातून उठतो. या बंदुकीची गोळीचं दुखापत, एखाद्या चाकूची दुखापत, तलवारीची दुखापत ही अँटीबायोटिकने कमी होऊ शकते. म्हणून याचे शब्दाचे जे घाव असतात ह्या गोळीपेक्षाही भयानक असतात, तलवारीपेक्षाही भयानक असतात, चाकूपेक्षाही भयानक असतात असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. कारण आपण डे टू डे मध्ये पाहतो किंवा जे ग्रह कलपद म्हणजे शाक्य आणि कोल्ह्याचा कलहापासून सुरुवात झाली. नंतर त्यांनी फक्त कलहाचा विचार केला, पण नंतर जेव्हा ते 5 जण भेटतात परिवारचं, तेव्हा त्यांनी विचारतात की भाई तुमचा समस्या सुटलेली, मग तुम्ही आता घरी जायला पाहिजे. मग नंतर त्यांना क्लिक होते, ही समस्या तर याच्यापेक्षाही बेबाकून उदाहरण केलं नाही. कारण ही समस्या एका कुटुंबामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, नवरा बायकोमध्ये आहे, बहीण भावनामध्ये आहे, आजी आजोबामध्ये आहे, आई वडिलांमध्ये आहे, शेजारा पाजाऱ्यामध्ये आहे. कारण हे जे रक्त म्हणजे हाड मांसासोबत राहत नाहीये, रक्ताचं नातं दुखतंय, हे कशामुळे होते? हे फक्त कलहामुळे होते. हे जे सामूहिक कलह आहे हेच मुख्य दुःखाचं कारण आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. मग हे कलह उत्पन्न कुठून होते? आता बघा, एक आपण तुम्ही रस्त्यानं चाललात, एखादं झाड दिसतं तुम्हाला, आंबाचा खावा वाटला किंवा पेरू एखादा खावासा वाटला, ते दिसते आणि ते तुम्ही तोडता. हाला की तुमच्या मालकीचं नसते ते, परंतु तुमची इच्छा होती, प्रबळ इच्छा होती आणि ते तुम्ही काढता. मालक काढते, मालक आवाज देते, तुमच्या माग काठी घेऊन लागते, 2-4 काठ्या सांगते. मग आता हे तृष्णा कुठं उत्पन्न झाली? आता अगोदर कोण बघितलं? तुमच्या कोणत्या ज्ञानेंद्रियानं ज्ञान झालं तुम्हाला? डोळ्यातून ज्ञान झालं. पण डोळे त्या ठिकाणी तोडू शकतो का तो आंबा, चिंच वगैरे जे काय असते? मग कर्मेंद्रियाचं काम सुरू झालं. मग आज्ञा कोणाला मिळाली? पायाला मिळाली. पाय त्या झाडाजवळ गेले. बरं, पाय जरी असले तर पाय ते आंबा किंवा चिंच तोडू शकतात का? नाही तोडू शकत. मग दुसरं कर्मेंद्रिय सुरू झालं, हात सुरू झाला. बरं, नुसता हाताने तोडू शकते का? त्याला काहीतरी शस्त्र लागल. नंतर मग ते हिंसा करण्यासाठी किंवा एखादं काठी म्हणा, दगड म्हणा, ते त्या ठिकाणी घेतलं. बरं, हाताने तोडलं, मग हे हात खाऊ शकते का? याचा आस्वाद घेऊ शकते का? नाही घेऊ शकत. मग कोण घेते आस्वाद? तोंडाकडे आलं, नुसतं तोंड काय करणार? करल, दात चावायचं काम करल. दात खाऊ शकेल का? नाही खाऊ शकाल. त्याची चव कोण घेईल? जिव्हेंद्रिय. या ठिकाणी स्पर्श सुरू झाला, त्याची चव कळत, रसना करल, जे काही आपण म्हणजे जिव्हेंद्रिय इंद्रियाचं कार्यक्रम सुरू झाला. मग याचा आनंद कोणाला भेटेल? हे तर खाऊन इथं जाईल किंवा, पण याचं सुख कुठं भेटणार? कारण शरीर आणि मन हे खूप वेगवेगळं आहे, परंतु त्यांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग एवढी आहे की दोघं एकमेकाशी राहू शकत नाही. त्याचा आनंद कोण घेतो? मन घेतो. कारण हे तर डायजेस्ट होऊन निघून जाईल, पण त्याचा जो खरं सुख आहे त्याला, ते त्या मनाला भेटलं. मग बरं, त्या आनंद त्या मनाला भेटला, मग ठाके कोण खाली? पाठीचा काय दोष त्याच्यामध्ये आहे? का दोष काय? हे जे अज्ञान आहे,
ह्या अज्ञानाच्या अंधकारातून माणसानं मुक्त झालं पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं. म्हणून जे काही विद्या सांगितली, आता दीप भव स्वयं प्रकाशितचं जे कॉलेज दिलेले तथागताने सुद्धा जाता जाता सांगितलंय की भाई, जे मी गेल्याच्या नंतर लोक मला पुजतील, मला देव मानतील, परंतु मी गेल्याच्या नंतर तुमचा जो गुरु आहे तुमचा धम्मच आहे, तुमचा जो सदाचारी हा विचारच आहे, मला तुम्ही देव म्हणून मानू नका. मी एक फक्त मार्गदाता आहे. मोक्ष ज्यानं त्यानं आपापल्या परीने मिळवायचा, नरकात जायचं, स्वर्गात जायचं, तुमच्या पद्धतीनं जायचं, पण जे हे झालंय तुमचं फ्युचर हेच घडवणार आहे, अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी सांगतात. मग विषयाला तर हे फक्त एक आहे याचं सांगितलं मी, एक फक्त समीप वाचायचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. असे उदाहरण आपण एक एक शील एका एका दिवशी 40-40 मिनिटं आपण पाहणार आहोत, खूप डिटेलमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मिस करू नका. कारण तुम्ही एवढं जे आपलं ही मालिका एवढी सुंदर रीतीने आतापर्यंत सुरू आहे, 6वा दिवस आहे, एक एक अंडरस्टँडिंग मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचा फक्त अमूल्य वेळ द्या. आणि जवळपास 2000च्या वरती आपली ही ऑडिओ क्लिप पाहत आहेत लोक, रोजचे मला कॉमेंट्स येत आहेत, 100-200 लोक वाढत आहेत. कारण ही नवीन नवीन जे माहिती बाबासाहेबां माझ्या मनाचा एकही शब्द नाही, तथागतांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही संग्रहित केलेलं आहे तेच मला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच इंद्रियाला पंचस्कंद असं म्हणलेलं आहे. जे कारणं सांगितलेले त्या कारणात मी तुम्हाला शेवटचे 5 म्हणजे बुडापासून मी तुम्हाला स्टार्ट म्हणजे त्या गोष्टी लक्षात येईल कालांतरानं. कारण हे जे पंचस्कंद आहेत, पंचस्कंद म्हणजे हे पंच इंद्रिय आहे, आणि 6वं जे आहे ते मन आहे माणसाचं. म्हणजे जे सांगितलेले कारण आणि निवारण आपण नंतर पाहूया. आता आपण धम्मचक्र बघितले. ह्या धम्मचक्रातल्या आऱ्याचा जर विचार जर केला तर ते किती आरे आहेत? 24 आरे आहेत. त्याच्यातले पहिले 12 जे आरे ते दुःखाचे आहेत, आणि दुसरे 12 जे आहेत ते कोणते आहेत? त्याच्या निवारणाचे आहेत. म्हणून जीवन जगत असताना मी सांगत होतो की आपण पर्सनली एक आयडेंटिफाय, एक प्रकृती पुरुषाचं, सत्वरजतम पुरुषाचा आपण विचार करतो, आणि हे पंचेंद्रियांपासून त्यांची उत्पत्ती झाली, किंवा त्या माणसाचं या जगामध्ये झालं, कोणाच्या घरी बाळ झालं, आणि ह्या इंद्रियापासून ते त्याचं जीवन जगणार असं गृहीत धरा. आता ह्या गोष्टी आपण केल्याच्या नंतर मग जे त्या पंच इंद्रियामध्ये किंवा पंचस्कंदामध्ये जे येते, आल्याच्या नंतर आपण विचार करणार आहोत की पंचस्कंद म्हणजे काय. तर पहिलं त्याच्यातलं जे स्कंद आहे, पहिलं जे रूपस्कंद, जे दिसते ते. आता फॉर एक्झाम्पल मानवाच्या त्या निर्मितीच्या अस्तित्वाचे जे काही 4 घटक आहेत, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, या 4 भौतिक घटकांना आणि त्यापासून निर्माण झालेल्या पदार्थांना आपण स्कंद म्हणतो किंवा रूपस्कंद म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर हे जे कान, नाक, जिभा, त्वचा जे आहेत, हे याचंच रूप आहे. म्हणजे पाहणे, ऐकणे, गंध, रस ग्रहण करणे, स्पर्श अनुभवणे. रूप म्हणजे पाहणे. आणि या पद्धतीचं जर भौतिक शरीराचा विचार केला तर हात, पाय, मांसपेशी, हाडं किंवा इतर, हे अशा पद्धतीचं, हे म्हणजे इन शॉर्टमध्ये तुम्हाला रूप कशाला म्हणतात ह्या गोष्टीचं सांगितलं. त्याच्यानंतर जे दुसरं जे तत्व आहे ते पंचमधलं, ते वेदनास्कंद. आता वेदना किती प्रकारच्या असतात? एक चांगल्या वेदना असतात, एक सहन होणाऱ्या असतात, पण सहन होणार नसतात, आणि एक मिश्रही असतात. म्हणजे अशा पद्धतीच्या 3 प्रकारच्या संज्ञा वेदना स्कंद असतात. एक सुखकारक वेदना, जसं थंड हवेचा स्पर्श होणे, मनपसंत जेवण मिळणे, चव चांगली लागणे, कोणाची प्रशंसा करणे, वा 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 काय चांगलं वाटलं, आपल्याला मला चांगलं वाटते की नाही, सर्व मनासारखे होणे, एक्सेट्रा, म्हणजे इत्यादी गोष्टी ज्या असतात हे सुखकारक अनुभव असतात. आणि दुःखकारक वेदना कोणत्या असतात? म्हणजे शरीर दुखणे, किंवा एखादं कोणी इन्स्टंट करणे, एखादं म्हणजे अतिशय गरमी होणे, किंवा अतिशय तहान लागणे, किंवा अतिशय एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, या दुःख देणाऱ्या गोष्टी असतात. आणि काही काही तटस्थ कोणत्या असतात? काही गोष्टी चांगल्या वाटतात आणि काही गोष्टी वाईट असतात. हे झालं दुसरंच का. तिसरंच कोणतं सांगितलं बाबासाहेबांनी? संज्ञास्कंद. कारण निरनिराळ्या पदार्थांना दिली जाणारी नावे, मनुष्य, प्राणी, जातीवाचक असो, किंवा भाववाचक असो, किंवा समूहवाचक, किंवा एखादा द्रव्यवाचक. जर व्यक्तिवाचक संज्ञा जर बघितलं तर जसा समजा एखादा दीपक, किंवा वसंतराव किल्लारे, किंवा आपण नेहमरे साहेब, या ठिकाणी म्हणजे असं संज्ञावाचक त्या ठिकाणी समजून घ्यायचं. भाववाचक कोणतं? एखादं मतारा, किंवा गोड, किंवा सुंदरता. समूहवाचक म्हणजे सभा, किंवा एखादी पार्टी, किंवा एखादी सेना. किंवा द्रव्यवाचक म्हणजे पाणी, किंवा कोल्ड्रिंक्स, ड्रिंक्स इत्यादी, जे त्याला डेफिनेशन देतो. म्हणजे दॅट इज कॉल्ड झाड, गाव, एखादी विहीर, किंवा शेत. म्हणजे हे पंचस्कंदातलं तिसरं स्कंद आहे. आणि संस्कार स्कंद. आता बघा, मी अतिशय तुम्हाला सूक्ष्म रीतीने सांगतो, शेवटचा एक लक्षात ठेवा की संस्कार म्हणजे काय? मनावर पडलेला प्रभाव. आता बघा, हे तथागतांनी म्हणजे किती मायक्रो
टाकलेलं. आता हे कोणीकडे सरकायले, हे आपल्या मनाकडे सरकायले. आता संस्कार म्हणजे मनावर पडलेला प्रभाव. कुशल विचार असो, अकुशल विचार आणि अवक्रत म्हणजे 3 प्रकारचे त्यांनी ते त्या संस्कार स्कंदामध्ये घातले आहेत. जे कुशल जे असते समजा श्रद्धा, करुणा, संयम. अकुशल जे असतात क्रोध, लोभ, ईर्ष्या, मोह आणि अव्याकृत म्हणजे उत्साह आणि प्रयत्न. हे कशामध्ये येतात? तपोच ब्रह्मचर्य आरी सच्चान दशन निपान सच केल्याचे येत मंगलमुंदम. याच्यातलं जे काही कारणं सांगितलेली आहेत, त्या कारणातलं सगळ्यात शेवटचं सांगतो मी, लास्ट बट वन. आणि जे विज्ञान स्कंद आहे बघा सगळ्यात शेवटचं, जे मी तुम्हाला सांगतोय की जे काही इंद्रिय आहेत, नाक आहेत, कान आहेत, डोळे आहेत, त्वचा आहे, जीवा आहे, हे पंचेंद्रिय आहे. आणि ह्याचा उपभोक्ता कोण आहे? मन आहे. कारण विषयाचं ज्ञान शरीराला करून देण्याचं कार्य कोण करते? हे इंद्रिय करतात. आणि याचं ऑर्डर कोण देते? हे मन देते. एवढा मोठा भारत देश आहे, पण भारताची राजधानी दिल्लीच काहून आहे? एकच काहून पंतप्रधान आहे? तिथूनच सगळ्या गोष्टी ह्या चालत असतात. बाकीच्या सगळ्या स्टेटला मुख्यमंत्री आहेत. तसेच जे पंचेंद्रिय आहेत याच्या ते स्पेशल लिमिटेशन आहेत. पण जो करणारा आहे किंवा जे पॉलिसी आपल्याला घालवायची असते ती फक्त आपल्या मनातूनच निघते. म्हणून मन हे कुशल करणं हे मुख्य सिद्धांत आहे आजच्या ह्या जे 19व्या दिवसाचा भाग जे सांगतोय. तर हे फक्त निष्क्रिय मन आहे. एक ध्यानात ठेवा. आणि त्या मनाला कशा पद्धतीने त्याचे कॅरेक्टर करायचे हे नंतर पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि पारमिता ह्या डेफिनेशन माणसानं दुःख नष्ट करण्यासाठी दिलेले आहेत. हेच एवढंच आपला वेळ झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी आज आपण थांबूयात. उद्यापासून मात्र पंचशील जे रिडल्शन हिंदुझममध्ये रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशनमध्ये जे हुवेर शूद्राचे रेफरन्स बाबा धम्मदीक्षेच्या 22 प्रतिज्ञा जे धनराज दहाडनं कलेक्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 20-25 ग्रंथांचे त्यांनी रेफरन्स दिलेले आहेत. आपण सगळे टप्प्याटप्प्यानं एक एक प्रतिज्ञा आपण समजून घेणार आहोत. एक एक शील डीपमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून इथून तुम्ही गेल्याच्या नंतर त्या प्रतिज्ञेचा भंगच होऊ नये. तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतोय, पंचशील करू नये आपल्याला माहिती आहे. हो, काय करायचं हे पण विचारलं. पानात पाता विरमणी ठीक आहे, पण नंतर काय करायचं? गुस्सा वादा विरमणी, पण नंतर काय करायचं? अदिन्य दाना विरमणी ठीक आहे, चोरी करणार मग काय करायचं? दानाचे काही प्रकार आहेत ना. ठीक आहे, कोणी चोरी करणार नाही, पण काय करायचं आहे ते माहित नाही. काय करू नका एवढं ठीक आहे, तेवढ्यावरच आपण फुल स्वतःला बुद्धिस्ट समजतो. पण ते करायचं काय तेच विसरून जातं. त्याच्यामुळं काय करायचं हे शिकण्यासाठी आपण जास्तीत जास्त केले, जास्तीत जास्त चर्चात्मक आणि अशा मोकळ्या वातावरणात आपण या ठिकाणी शिकणार आहोत. सर्वांचे धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी शांततेत ऐकलात. सर्वांनी या ठिकाणी थांबूयात आपण. आपला वेळ संपला. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद.